नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्यावरं पुंडरीका यदा तु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो कृपादाने कथेचा ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला जी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाची सोहळी आवाज आज या ठिकाणी श्री संत गजानन महाराजांच्या मंदिर निर्माण व महाराजांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने श्रीराम प्रभूच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून हा उत्सव चालू आहे। हरिभक्तीपरायण गुरुवर्य परमपूजनीय हरिचैतन्यजी महाराज यांच्या अमृतवाणीतून आपण रामकथा ऐकलेली आहे। आज आपल्या सप्ताहाची सांगता आहे। सांगता ही कालाच्या कीर्तनाने असते म्हणून आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे। खरं म्हणजे या परिसराला धन्यवाद दिले पाहिजेत। तसा हा सगळा परिसर खेड्यातला परिसर आहे। सगळे शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत आणि एवढ्या मोठ्या भव्य मंदिराचं निर्माण तर या परिसरातल्या लोकांनी आपण सगळ्यांनी जर केलं असेल
तर आपल्याला मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. एवढ्या मोठ्या मंदिराचं निर्माण करणं ह्या गोष्टी तशा फार कठीण असतात. हे आपल्याला सगळं होताना जरी दिसत असलं तरी याच्या पाठीमागं कष्ट खूप असतात, खूप कष्ट करावे लागतात. आणि आपलं असं आहे बघा, जे लोक कष्ट करतात त्यांना सहन करावं लागतं, जे करतात त्यांच्या पाठीमागं लोक जास्त लागतात असं होतं का? घरातही तसंच असतं. जी सून जास्त काम करते तिलाच जास्त कामं सांगतात घरातले लोक, बरं. जे पोरगं जास्त काम करते त्यालाच जास्त कामं सांगतात. जे झोपा घेते त्याला काहीच सांगत नाही, जाऊ देते, झोपू दे, असं होतं. तसं समाजामध्ये सुद्धा आहे. जी माणसं खूप चांगली कामं करतायत ना, लोक त्याच माणसाची जास्त परीक्षा घेत असतात. असंच काय, त्याला जास्त परीक्षा द्यावी लागते, जास्त परीक्षा द्यावी लागते. पिणाऱ्या माणसाला परीक्षा देण्याची गरजच नाही. काय परीक्षा द्यावं लागते सांगा? त्याची परीक्षा बिचारा तोच देतो. आपल्यालाच बाजूला व्हावं लागते, जा बाबा आता तुझ्यासाठी रस्ता आहे सगळा, तू जा पाहिजे, असं होते का नाही? आणि म्हणून वाईट माणसाची कोणी परीक्षा घेत नाही. चांगलं काम करत असताना ते घरातलं असो, गावातलं असो, भागातलं असो, लोक त्याची परीक्षा घेतल्याशिवाय राहत नाही. असं का होते बरं? असं का होतं? त्याचं कारण असं आहे की लोखंडाची कोणी परीक्षा घेत नसते घेत. तुम्ही जर लोखंड घ्यायला गेला ना तर डायरेक्ट सांगतात की 5 mm इतकं द्या, 10 mm इतकं द्या, 12 mm इतकं द्या, 16 mm इतकं द्या. ट्रक लावतात आणि बिचारी दुसरेच त्या ट्रकमध्ये ते टाकतात. बाजूला डबल थापणं लागायची, एक थाप आणि लागत नाही का तो तसं. हा, तशी थाप द्यायची. ते डबलची थाप ऐकायला येत नाही का? तसं नाही, तसं अशी थापा देणं शिकला नाही का? झालं नाही का? अजून झालं ना? नाही, मग याच्याकडून शिकून घेतो बरं त्याची थाप कशी पडते, कारण तो शिकला झालं त्याचं. हो हो हो, थापा मारणं शिकला, झाल्यावर थापा मारा लागतात का? घरी गेल्यावर थापा मारावं लागतात का नाही? हो म्हणते. ट्रकमध्ये भरल्या जाते, तिथं कोणीतरी विजवणार असते, नौकर सगळं हे काम करत असतात. पण सोनं घेताना तसं नसते. सोनं घ्यायसाठी का तुम्ही नौकराला पाठवताय? सोनं घ्यायसाठी का तुम्ही कोण्या दुसऱ्या माणसाला पाठवताय? सोनं घेत असताना मात्र माणसं स्वतः जात असतात. ते ट्रक घेऊन जात नाही, फक्त पिशवी घेऊन जात असतात, पिशवी घेऊन जातात. आणि सोनं घेताना तसं कोणी घेत नाही, त्याची परीक्षा घ्यावी लागते. परीक्षा घेतल्याशिवाय सोनं कोण स्वीकारेल सांगा बरं? नाही स्वीकारणार. बरं, त्याची परीक्षा काही अशी पूजा करून नसते की चला बाबा पूजा केली हे सोनं आहे, तसं नाही. सोन्याला ठोकावं लागते, सोन्याला कापावं लागते, सोन्याला तापवावं लागते, तापवावं लागते. तापवल्यानंतर, ठोकल्यानंतर, कासल्यानंतर मग म्हणता येते की हे 100 नंबरी आहे. ठोकल्याशिवाय, कासल्याशिवाय, तापवल्याशिवाय जसं सोनं कोणी स्वीकारत नाही, तसं परीक्षा घेतल्याशिवाय सुद्धा चांगल्या माणसाला लोक स्वीकारत नाही. म्हणून परीक्षा लोखंडाची नसते, परीक्षा सोन्याची असते. लोक जर परीक्षा घेत असतील ना, समजून चालावं आपण सोनं आहोत. आणि परीक्षा न घेता जर लोक स्वीकारत असतील ना, समजून चालावं आपण लोखंड आहोत. सोन्याची परीक्षा असते दादांनो. मी नेहमी सांगेल की एरंडाचे गुऱ्हाड कोणी टाकत नाही. एरंडाचे गुऱ्हाड नसतात. आता एरंडाचा आकार तुम्ही पहा, त्यालाही कांडे असतात उसासारखेच. एरंड 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 म्हणजे बिया नाही, झाड झाड, त्यालाही कांडे असतात, उसालाही कांडे असतात. तोही उसासारखाच दिसतो नाही का? ऊसही उसासारखाच एरंड दिसतो. पण मला असं वाटतं की एरंडाचे गुऱ्हाड कोणी टाकत नाही. याचं कारण त्यांना किती माहीत आहे की याला किती पिळलं तरी याच्यातून काही निघणार नाही. माहीत आहे लोक, एरंड आहे एरंड आहे.
एरंडाई म्हणजे हे पोक आहे. एरंडाई म्हणजे पोक आहे. जाऊ दे एरंडाई, जाऊ दे एरंडाई. एरंडामध्ये काहीच निघत नाही म्हणून लोक त्याला अजिबात त्रास देत नाहीत. पण उसामधून गोड रस निघतो म्हणून लोक त्याला चरख्यात घातल्याशिवाय राहत नाहीत. आता पुढे आहे, त्याला किती चरख्यात घालू द्या, एकदा घालत नाही तो. रसवंतीवाले आहेत का कोणी? रसवंती असा राग येतो त्याचा, अरे बस झाला ना बा, त्याचा का जीव घेतो तू आता. रसवंतीवाले एकदा घालतात, तिकून बरोबर असा काढ, आणखी घालतात, आणखी काढतात, आणखी दुप्पट करतात, आणखी काढतात, बरोबर आणखी काढतात. आता बस झाला नाही, आता आणखी काढतात, असं काहीच ठेवत नाही त्याच्या, काहीच ठेवत. इतका पिळून पिळून रस ऊस त्या चरख्यामध्ये घालतायत महाराज ते रसवंतीवाले. कारण त्यांना माहित आहे हा ऊस आहे, याला आपण किती पिळू द्या, याला आपण किती पिळू द्या, हा रस देताना गोड दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून चांगल्या माणसाने लोकांनी किती पिळलं तरी चालेल, तुम्ही गोड रस देत राहा, तुम्ही गोड रस देत राहा, तुम्ही गोड रस देत राहा. पिळणारे माणसं एक दिवस तुमचं दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या माणसाची परीक्षा समाजामध्ये होत असते आणि त्याने ती दिली पाहिजे. म्हणून एक सुभाषितकार सुंदर लिहितात, दृष्टम दृष्टम पुनरपि पुनर्चंदनम चारुगंधम, छिन्नम छिन्नम पुनरपि पुनस्वादु चैवेक्षु कांडनम, दग्धम दग्धम पुनरपि पुनर्कांचनम तप्तवर्णम, प्राणांतेपि प्रकृतिर विकृतिर न जायते नोत्तमाना. याचं म्हणणं असं आहे, तुम्ही उसाला कितीही पिळा, ऊस आपली गोडी कधी जाऊ देत नाही. तुम्ही चंदनाला किती तोडा, चंदन आपला सुगंध लोकांना दिल्याशिवाय राहत नाही. तुम्ही सोन्याला किती तापवा, त्याची चकाकी कधी कमी होत नाही. आणखी बघा, तुम्ही चांगलं लक्ष देऊन ऐकत असाल तर आणखी एक गोष्ट सांगतो. पिळल्याशिवाय उसाचा रस निघत नाही, तोडल्याशिवाय चंदनाचा सुगंध कळत नाही, तापवल्याशिवाय सोन्याची परीक्षा होत नाही. म्हणून चांगल्या माणसाला पिळणारे माणसं भेटणं सुद्धा महत्वाचे असतात. असो खळाईसे फार आम्ही काय केलं अण्णा, आता आम्ही बक्षीस जाहीर करतो. आता कीर्तनाला 25,000 रुपये 50,000 रुपये बक्षीस, खरं बोलायचं. आणि हे बक्षीस तुम्हाला इकडे नाही, या हे जे समोर बसलेले आहेत ना, त्यांना बक्षीस आहे बघा. आता ऐका, बक्षीस कशाचं आहे. या वर्षामध्ये तुम्ही कोणाचीच निंदा केली नाही अशाने हात वर करायचा. खोटं बोलायचं नाही. मी सुनीला विचारीन, या वर्षामध्ये आपण बा कोणाचीच निंदा केली नाही, या वर्षामध्ये आपण एकही शब्द खोटं बोललो नाही. तो अजून काय आता निंदा केली नाही असं घडणारच नाही. महाराज भजन केलं नाही असं घडेल, पूजा केली नाही असं घडेल,
पण निंदा केली नाही असं घडणारच नाही, असं घडणारच नाही. पण तुम्हाला आणखी सांगतो, निंदा करणाऱ्या माणसाचा त्रास मानून घेऊ नका. निंदा करणारी माणसं जेवढे उपकार करतायत ना तेवढे स्तुती करणारे कधी करत नसतात. अरे तुम्ही एखाद्या धोब्याला कपडे धुवायला दिले तर तो मागेल ना पैसे तुम्हाला. पैसे घेतल्याशिवाय धोबी कसं काय कपडे धुईल. सुनीला जर कपडे धुवायला दिले तर महाराज साबण तर मागेल, मामाची साबण तर द्या. गोटा आणून ठेवता एवढा कसे काय कपडे निघतील ना. गोटा तो पहिला गोटा हिरवा, त्याने कपडे पांढरे नव्हते हिरवे होत होते. सोन साबण मागे, शिष्य साबण मागे, धोबी पैसे मागे. पण पुढे ऐका आता, निंदा करणारा माणूस पैसेही मागणार नाही, निंदा करणारा माणूस साबणही मागणार नाही. निंदा करून निंदा करून निंदा करून निंदा करून तुमचे पाप रूपी कपडे धुवून दिल्याशिवाय राहणार नाही. करती पातकाची धुनी मोलन घेता साबणी. सज्जनानं एखादं काम करत असताना खूप त्रास होतो. आमचे सुनील भाऊ आहेत, हो, त्यांचं आडनाव जरा बदलून घ्या ना तुम्ही. भाट आहे ना, हा, कसं काय नाव ठेवलं त्यांचं, वाव घे तुम्ही. हा, आता या लोकांचा विरोध करायचा ना रे. काय कोणाचं आडनाव ठेवून काही सांगता येत नाही. याने काहीचे आडनाव डुकरे ठेवलेलं आहे ना. म्हणून 9 माणसाशी विरोध करायचा नाही, त्यातला तुमचा नंबर आहे. 9 ही विरोध नाही कल्याण. आडनाव तुम्हीच ठेवले सगळे. अरे पण तुम्ही चालवले ना बाबा, ते आम्ही बदलवले असते तुमच्या पोटीत. तुम्ही सांगितलं तुमचे आहेत म्हणून. गधे सुद्धा आडनाव ठेवले आहेत तुम्ही, है ना. डुकरे आहेत ना. आमचे सुनील भाऊ खूप कष्ट केले यासाठी. आम्हाला या ठिकाणी येण्याबद्दलचा खूप आग्रह केला. एकटे सुनील भाऊ नाही, मला सगळ्यांची नावं माहीत नाही. सगळी टीम, त्यांना सहकार्य करणारे सगळे विश्वस्त सगळे. हा, मला नाव माहीत नाही म्हणून सगळ्यांची नावं मी घेणार नाही. सगळ्यांनी मेहनत केली आणि हे मंदिर या ठिकाणी उभं केलं. माझ्याजवळ 2 विषय आहेत आणि माझ्याजवळ फक्त अर्धा तास शिल्लक आहे. धामणगाव रेल्वेला 4 वाजता कथा चालू करायला जायचं आहे. धामणगाव रेल्वे घाटबुरीच्या बाजूने आहे. घाटबुरीच्या, या घाटबुरीच्या तुमच्या नाही, सुटाळ्याच्या बाजूने आहे. नाही तर सुटाळ्याच्या बाजूनच आहे असं म्हणसाल. तिथं जायचं आहे आणि कथा चालू करायची. सज्जनानो, एक विषय माझ्यापुढे असा आहे आज की तो मी सांगितला पाहिजे. काल्याचं कीर्तन आहे, अभंगाचा भाव आहे. आपण जी प्रस्तावना या ठिकाणी मांडली ती जशी आपल्यासाठी आहे, चांगलं काम करणाऱ्यासाठी आहे, तशी ज्यांचं आपण मंदिर बांधलो त्यांच्यासाठी सुद्धा आहे. परीक्षा घेतल्याशिवाय माणसाचा परिचय होत नसतो, पण परीक्षा घेणारी माणसं सुद्धा भेटणं फार महत्त्वाचे असतात. महाराज शेगावला आले. ज्यावेळेला महाराज शेगावला आले त्यावेळेला महाराज तरुण होते. ऐन तारुण्या माझारी गजानन आले शेगाव नगरी. शके 18 भीतरी माघवद्य सप्तमीला. माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटना योगी
शके 18 भीतरी माग वद्य सप्तमीला. माझ्या दादांनो, गजानन महाराजांचं चरित्र फक्त वाचण्यापुरतं मर्यादित नाही. गजानन महाराजांचं चरित्र फक्त पाहण्यापुरतं मर्यादित नाही. माझ्या गजानन महाराजांचं चरित्र कुठंतरी अनुकरणामध्ये येणं महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. प्रगट होण्यासाठी जसं गजानन महाराजांनी तारुण्य निवडलं, तसं तुम्हाला जर एखाद्या कामामध्ये प्रगट होण्याची इच्छा असेल तर तुमचं सुद्धा तारुण्य तुम्ही निवडलं पाहिजे. प्रागट्य म्हातारपणामध्ये होत नाही. म्हातारपणामध्ये प्रागट्य होत नाही. एखादा माणूस म्हातारा असून जर प्रगट होण्याची इच्छा करत असेल तर लोक म्हणतात, आता आले तुम्ही इकडे. पाणी राहू द्या. काही पूर्व मधात पावल्या खेळायच्या नाही. आता डायरेक्ट नाही, पाणी पाजूच नका. आता घेऊन जाते घरी. आता अर्ध्या तासात संपणार आहे. विठ्ठला एक लक्षात ठेवा, तुम्हाला प्रगट होण्याची इच्छा असेल तर तुमचं तारुण्य महत्वाचं आहे. शास्त्र असं सांगते, याव स्वस्तमिदं कलेवर गृहं यावंच दुरे जरा यावत इंद्रिय शक्ती अप्रतिहता यावत क्षयोना आयुष्या आत्मश्रेयशी तावतेव विदुषा कार्य प्रयत्नो महान न कूप खननम युक्तम प्रदीप्ते वल्लीना गृहे. सुंदर आहे. याव स्वस्तमिदं, जोपर्यंत तुमचं स्वास्थ्य चांगलं आहे, तुमचं कलेवर चांगलं आहे, तुमच्या इंद्रियामध्ये पाठव्य शक्ती आहे, तरुण आहात तुम्ही, अजून जरा यायची आहे म्हणजे म्हातारपण यायचे आहे, तोपर्यंतच माणसाने आत्मकल्याणाचा विचार केला पाहिजे. तोपर्यंतच माणसाने चांगलं काम करण्याचा विचार केला पाहिजे. तारुण्यामध्ये तुमच्याजवळ जर धन असेल तर तुम्ही त्याचा वापर गरिबासाठी केला पाहिजे. तारुण्यामध्ये तुमच्याजवळ जर ज्ञान असेल तर तुम्ही त्याचा वापर अज्ञानी लोकांसाठी केला पाहिजे. तारुण्यामध्ये तुमच्याजवळ जर शक्ती असेल ना, तर ते मदोन्मत्त होण्यासाठी नाही, गरिबाला त्रास देण्यासाठी नाही, दुर्बल माणसाचं संरक्षण करण्यासाठी ती शक्ती वापरली पाहिजे. तुम्हाला दिलंय देवाने धन, ते स्वतः विलास करण्यासाठी दिलं नाही, दान करण्यासाठी दिलंय. तुम्हाला देवाने दिलं ज्ञान, ते अभिमानी होण्यासाठी नाही, अज्ञानी माणसाला सन्मार्ग दाखवण्यासाठी दिलंय. तुम्हाला दिली देवाने तारुण्यातली शक्ती, ती दुसऱ्याला त्रास देण्यासाठी दिली नाही, दुर्बल माणसाचं संरक्षण करण्यासाठी दिले. सुभाषितकार सांगतायत, ज्ञानाय दानाय च रक्षणाय खलश्य साधुर विपरीतमेतत् विद्या विवादाय धनम मदाय शक्ति परेशा परपीडनाय खलश्य साधुर विपरीतमेतत्. ज्ञानाय दानाय च रक्षणाय. माझ्या दादांनो, शक्ती दिली असेल तर ते दुसऱ्याच्या संरक्षणासाठी वापरली पाहिजे. खरं सांगू का, देशाच्या संरक्षणासाठी एखाद्या माणसाने आपल्या हातामध्ये शस्त्र जरी घेतलं तरी लोक त्या शस्त्राची सुद्धा पूजा करत असतात. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, मी नेहमी म्हणेन, वयाच्या 15व्या वर्षी आपल्या हातात तलवार घेणारा, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा समाचार घेणारा, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्यासाठी आग्र्याला जाणारा, वयाच्या 36व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा, वयाचे 51 वर्ष जगणारा आणि वयाचे 35 वर्ष तलवार घेऊन या महाराष्ट्रासाठी तलवार घेऊन रणांगणात उभा असणारा या जगाच्या पाठीवरचा एकमेव वीर म्हणजे छत्रपती शिवाजी. संरक्षणासाठी तुमच्या हाती शस्त्र असेल तरी लोक पूजा करतील, आणि स्वार्थासाठी तुम्ही शास्त्र घेऊन जरी पुरत फिरत असला तरी लोक तुमची निंदा करतील. लक्षात ठेवा, शास्त्र घेऊन फिरत असला, स्वार्थासाठी तुमच्या हातात पोथी असू द्या, लोक निंदा करतील, आणि संरक्षणासाठी तुमच्या हातात शस्त्र असू द्या, लोक त्याची पूजा करतील. महत्वाचं आहे. आणि म्हणून प्रगट होण्यासाठी तारुण्य महत्वाचं आहे. मी एक श्लोक सांगत होतो तुम्हाला, जरा जोपर्यंत उशीर आहे. आता आपल्याला दिंडी काढायची आहे बरं का, पायी दिंडी, आणि त्याच्यामध्ये आमचं ठरलं अण्णा की 80च्या पुढचेच लोक घ्यायचे. सगळे 80च्या पुढचे जेवढे असतील ना, ते विनेकरी हेच ठेवले.
40 किलोमीटरची चाल आहे. 40 किलोमीटर चालायचं रोज. हो, बांबू सरपण वगैरे सगळं सोबतच घेऊ आपण. जव हे सकळ सिद्ध आहे शक्ती आहे तोपर्यंत ती वापरली पाहिजे. गजानन महाराजांच्या चरणी आमची नेहमी प्रार्थना असते की देवा या मळ्याकडून काहीतरी चांगलं काम झालं पाहिजे. हे मळ आहे, हे मळ आहे, याच्यामध्ये कोणीतरी आहे म्हणून आपण बोलतोय, याच्यामध्ये कोणीतरी आहे म्हणून आपण चालतोय. तसं मळ आहे हे लक्षात ठेवा. ज्याच्यामुळे आपण चालतो ना त्यावेळेला निघून जाईल ना त्यावेळेला पोरीची सुद्धा जास्त वेळ झाला तर वाट पाहणार नाहीत लोक. नाही आता घ्या पोठा फुटतोय, आता पोरगी अमेरिकेत आहे, किती वेळ पाहताय तिची वाट. नुसला आता मळ आहे. हे भाड्याने भेटलेलं घोडं आहे लक्षात ठेवा. भाड्याने भाडियाचे घोडे भाड्याच आहे. पूर्वी भाड्याच्या सायकली भेटत स्टँडवर नाही का, भेटत ना. भाड्याच्या सायकली घेऊन लोक सगळं फिरत खामगाव नाही का, सगळं खामगाव फिरून येत. संध्याकाळचं पाहिलं एकदा. काय पाहिलं? संध्याकाळचं काय पाहिलं? टोपला संध्याकाळचं काय असते? काय आखर असते का ओपन असते? सांगा, मला माहित नाही. तुला माहित आहे? तुम्हाला माहित आहे? आखर ओपन काही असले कसे काय तुम्ही? माहित आहे तुम्हाला? लावत नाही तो भाग वेगळा आहे, पण माहित आहे तुम्हाला ओपन आखर? ओपन अगोदर असते का नंतर असते? पहिले असते. हा, पहिले असते. आखर कधी असते? आखर संध्याकाळचं एकदा पाहिलं. सायकल स्टँडवर आणली, अशी लुटून दिली, भाडं दिलं की चालेल. काही चिंता करतो आपण त्याची? भाड्याच्या सायकलची जशी माणसं चिंता करत नाही. भाड्याला आणलेल्या गाद्या 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 घरच्या गाद्या ठेवून देतात या अशा मस्त. भाड्याच्या गाद्या आथरायला त्याच्या अंगावर येते. भाड्याच्या गादीची जशी माणसं ठेप ठेवत नाही तुम्हाला सांगतो, तसं हे सुद्धा भाड्याने भेटलं. खूप वापरायचं महाराज चांगल्या कामासाठी. तुम्ही वापरताय पण तुम्ही फक्त प्रपंचासाठी वापरताय. तुम्ही वापरताय पण तुमच्या मुलाबाळासाठी वापरताय. भाड्यासारखं वापरताय, भाड्यासारखं वापरताय. हो, कापूस किती असताय तुम्ही? 100 किलो कापूस वेचताय तुम्ही. 100 किलो. हो, तो फक्त किलोनी असला पाहिजे. किलोनी असला तर बरं, आणि रोजानं असला तर. अर्धीच भाकर आणतात बिचारे, अर्धी. 2 तास खातात. आहे ना, अर्धी काय खातात पाहिजे माहित नाही, पण 2 तास खातात. काय बाबा तुम्ही तर भाकरही नाही खाऊ देत बाबा, एवढं नाही पाहिलं आपण की चालत दुसऱ्या. भाड्यासारखं वापरलं पाहिजे महाराज. तुम्हाला खरं सांगतो मी, तुम्ही ज्या प्रपंचासाठी हे वापरताय ना भाड्यासारखं, ते भाडे एक दिवस तुम्हाला विसरल्याशिवाय राहत नाही लक्षात. ज्यांच्यासाठी भाड्यासारखं तुम्ही खर्च करताय ना आपलं शरीर, ते भाडे एक दिवस तुम्हाला विसरल्याशिवाय राहत नाही. त्या खोटं आहे माझं? विसरतायत, परत बोलतायत तुम्हाला समजत नाही म्हणतात. आणि त्या भाड्यासाठी तुम्ही भाड्यासारखं शरीर वापरताय. इथं एका सुख भेटते माणसाला, इथं आनंद भेटतो, इथं माणसं कंजूशी करताय. भाडियाचे घोडे आणले निज धामा रुकडे, ते आहे का गेले कुणीकडे, हे स्मरेना पुढे जैसा. सज्जनानो, एक एक विचार जर आपल्या पुढे मांडला तर महाराज तारुण्यामध्ये प्रकट होतात.
तारुण्य प्रगट होण्यासाठी खूप महत्वाचं आहे. ऐन तारुण्या माझारी पहिलं चरित्र कोणचं करतात? उष्ट्या पत्रावडी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार, त्या घराच्या समोर देवीदास विप्राने समर्थाची स्वारी बैसोनिया पात्रावरी शोधन पत्रावडीचे करी केवळ निज लिलेने शीत पडता दृष्टीप्रत ते मुखे उचलो निघालत हे करण्याचा हा चिहेत अन्न परब्रह्म म्हणूनिया. त्यावेळेला उष्ट काढण्याची सुद्धा व्यवस्था होती. आता लोक उष्ट काढत नाही. टोपल्या सगळं उष्ट गोळा करत होते. आपल्याकडे माहिती आहे तुम्हाला. ते उष्ट कुठंतरी योग्य ठिकाणी किंवा कोणीतरी घेऊन जात होतं. किती शीत राहायचे महाराज. एखादं शीत त्या पत्रवडावर राहायचं. त्या वडाच्या खाली महाराज बसले. एक पत्रवडावी एक दोन शीत भेटत होते. एक शीत आपल्या तोंडामध्ये घालत होते. दुसरी पाहत होते. दुसरीवर काही सापडलं तर बरं, नाही तर तिसरी घेत होते. एक पत्रवाडी घेत महाराजांनी शीत खाल्ले. काय शीत खाण्याची गरज आहे हो त्यांना? अरे एवढ्या या खेळे विभागामध्ये जर लोक एवढं त्यांच्यावर प्रेम करत असतील तर त्यांना उष्ट खाण्याची काय गरज आहे? आज त्यांच्या दरबारामध्ये लाखो लोक जेवण करतायत. त्यांना उष्ट खाण्याची काय गरज आहे? आमच्यासारखे अनेक विद्यार्थी, तुम्ही सुद्धा होते, त्यांनी तयार केले. 4-4 वर्ष खाल्लंय आम्ही त्या ठिकाणी. अनेक विद्यार्थ्यांना ज्यांनी तयार केलं त्यांना उष्ट खाण्याची काय गरज आहे? पण एक लक्षात ठेवा माझ्या राजांनो, जे मोठी माणसं असतात, जे साधू असतात, ते आपलं जीवन बोलण्याने समाजापुढे ठेवत नसतात, कृतीने ठेवत असतात. बोलणं विरून जात असते बोलणं. लक्षात ठेवा, बोलणं कोणाच्या लक्षात राहते महाराज? कृतीला माणसं विसरत नसतात. परोपकार 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 हे बोलणं आहे, पण कोणी केलाच नसेल लोक विश्वास कसा ठेवतील? क्षमा क्षमा हे बोलणं आहे, पण केलीच नसेल लोक विश्वास कसा ठेवतील? हे सगळे तत्व आहे ते कृतीमध्ये आले पाहिजे. परोपकार हे तत्व कृतीमध्ये आलं पाहिजे. आणि म्हणून महाराजांनी आपलं जीवन समाजापुढे ठेवत असताना कृतीने ठेवलं. हे न म्हणावे साधारण अन्न परब्रह्म जाण, की जे जीवन ही तू कारण विश्वाया, विश्वाला जीवन देणारं हे कारण आहे. आणि हे अन्नाचं महत्त्व लोकांना समजावं यासाठी महाराज हे परब्रह्म आहे म्हणून उष्ट्या पत्रावरची शीत खातात. हा त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. असे अनेक आदर्श आहेत महाराज, अनेक आदर्श आहेत. बाळापूरच्या एका माणसाने गाय आणली, बांधून आणली. आपण माहीत आहे. त्या गायीकडे, बांधलेल्या गायीकडे पाहिलं महाराजांनी. काय म्हटले महाराज? अरे खोड्यांनो ही गाय, अरे खोड्यांनो पागलांनो ही गाय अवघ्या जगताची माय. तिला बांधले हाय हाय, केवढा अनर्थ ओळवला. तिला बांधून आणलंय तुम्ही. महाराजांनी आपल्याला संदेश दिलाय की तुम्ही गायीवर प्रेम केलं पाहिजे. तुम्हाला दान द्यायचं असेल, पुण्यासाठी दान द्यायचं असेल तर तुम्ही गायीला दिलं पाहिजे. चारा द्यायचा, चारा विकता लेखो तुम्ही, चारा विकता. चारा विकणाऱ्याचं कधी बरं होत असते का लेखा? चाराही विकता तुम्ही, चाराही विकता तुम्ही. ताकाची उपकार तरी करा, चाऱ्याची उपकार तरी करा. चारा विकणाऱ्या माणसाचं कल्याण नसते होत बरं का, लक्षात ठेवा. दाणे दिले तुम्हाला, चारा गायीसाठी दिला, आणि तो जर तुम्ही गायीसाठी देत नसाल तर खऱ्या अर्थाने मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, त्याचे श्लोक आहेत, मला वेळ नाही. चारा विकणाऱ्याचं कधी चांगलं होत नाही. विकत असाल तर बाबा तुमचं तुम्हाला लख लागतं, आम्ही सांगतो. गाईचा आहे तो, विकायसाठी नाही. काय पूर्ण तुम्हाला? आता कापसाचे भाव चढले उतरले, घाटा झालाच ना, तेव्हा सहन करा ना थोडासा. मेहकरचा एक गंगा भारती नावाचा माणूस आला. गंगा भारती होता, त्याचा महारोग होता त्याला. त्यावेळेला त्या रोगाला फार विटाळ मानला जातो. आला महाराजांकडे. काय केलं महाराजांनी? फुंकले महाराज त्याच्यावर, फुंकले. तो नाराज नाही झाला. भाऊ, आमचा एखादा शब्द जर चुकीचा गेला तरी 10-10 वर्ष लोक विसरत नाहीत हो. 10-10 वर्ष विसरत. बोलण्यात एखाद्या वेळेला होत असते. एखादं नाव चुकीचं वापरलं गेलं तरी सुद्धा होत असते. एखाद्याला ताल चुकला, एखाद्याचा टाळाचा आहे, थांब थोडंसं असं म्हटलं तरी तो रुसतो आमच्यावर. असं म्हटलं तरी, एखादं वाक्य चुकीचं बोललो तरी माणसं आहे महाराज झाला म्हणून काय झालं, हे महाराज असे तर महाराज लय पाहिले, असे महाराज लय पाहिलं.
थुंकले महाराज, त्याच्या अंगावर थुंकले. गुरुनिष्ठा किती असली पाहिजे. थुंकले महाराज. थुंकल्यानंतर काय केलं त्याने त्याचा मलम बनवला. एवढी श्रद्धा असली पाहिजे महाराज साधूवर. त्या थुंकण्याचा मलम बनवला, चमत्कार असा घालला की महारोग निघून गेला. हे चरित्र कशासाठी? हे थुंकण्याचं चरित्र फक्त थुंकण्याचं चरित्र नाही, तुमची महाराजांवर किती निष्ठा आहे, तुमची तुमच्या गुरुवर किती निष्ठा आहे हे सांगण्यासाठी आहे. हे सांगण्यासाठी चरित्र आहे. तुम्ही तुमची निष्ठा किती आहे गुरुवर, तुम्ही ज्यांना मानताय त्यांच्यावर तुमची निष्ठा किती आहे, तुमच्या आईवडिलावर तुमची किती निष्ठा आहे हे सांगण्यासाठी हे चरित्र आहे महाराज. चून भाकरी खात खात वदले पितांबराशी समर्थ, जाऊन या नाल्याप्रत तुंबा भरून या पाणी. नाल्याचेच पाणी, नाल्याचेच पाणी, तुंबा भरोनी. उगीच अंजुडी अंजुडी तुंब्यात पाणी भरू नको. त्या ठिकाणी बंकटलालाला चमत्कार द्यायचा होता. बसा महाराज, पटकन बसा, बसा लवकर बसा. बंकटलालाला त्या ठिकाणी चमत्कार द्यायचा होता आणि सांगितलं